कामिल महाडकर मॅन ऑफ द मॅच, 14 धावा आणि हॅट्रिक. अर्थात हुसेफनी सुद्धा 28 धावा केल्या, पण अष्टपैलू कामगिरी केली कामिल महाडकरनी. आसिफ साटविलकर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. आसिफ साटविलकर. चला टॉससाठी सुद्धा या मसळा. बोरली क्वार्टर फायनलचा मॅच असेल. चला मसला टॉस करून घ्या, आपल्याला वेळ दिला जाईल. नदीम चला राजू नाईक टॉस कोण करते? राजू नाईक. राजू नाईक टॉस साठी. हेडचा कॉल आहे. इट इज अ टेल. नदीम काय निर्णय तर सांगा. फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण स्वीकारायला या मॅच नाही, पण मागच्या मॅच बद्दल नक्की चर्चा करीन. कारण तुम्ही शून्यावर बाद झाली, इर्शादला दुखापत झाली, बाद झाली. कुठे वाटत होतं की आता मॅच फसलाय का, हे यंग ब्रिगेड करेल काम? 2 विकेट 0वर गेल्यावर आमचा डिस्कस झाला की 55 क्रॉस झाले पाहिजे, पण अलहमदुल्ला 55 क्रॉस केले. मी बोलला ना पहिले, यंगस्टर चांगले आहेत आमचे. नक्कीच मगाच्या टॉसला तुम्ही सांगितलं येत्या खेळाडूंसाठी आणखीन काय मार्गदर्शन असेल तुमच्या टीमलाही आणि नवीन जनरेशनसाठी सुद्धा काय करावं लागेल? इम्प्रूव्हमेंट काय करायचं काय नाही, प्रॅक्टिस करा, काय नाही खाली. नक्की. वेल सेड. नदीम हे होते नदीम दायरेकर. त्यांनी सांगितलं प्रॅक्टिस मेन परफेक्ट. प्रॅक्टिस करा. 5 मिनिटाचा अवधी नदीम तुम्हाला दिला जाईल. लगेच मॅच सुरुवात होईल 5 मिनिटानंतर. वेल सेड नदीम. खूप चांगलं सांगितलं नवीन खेळाडूंसाठी, त्याच्या टीममधल्याही आणि येणाऱ्या खेळाडूंसाठी. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही आपलं नाव नक्की उज्ज्वल करू शकता. लक्षात घ्या आता होईल क्वार्टर फायनलचा मॅच. क्वार्टर फायनलचा मॅच आपण पाहणार आहोत. शायनिंग स्टार बोरली विपक्ष नाझीम 11 म्हसळा. या टीममधून या सामन्यातून विजयी संघ या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल शाईन गोंडकर संघासोबत लगेच खेळेल, याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. ओर टू कॉम्बॉक्स.
शेवटची क्वार्टर फायनल आपण या स्पर्धेतली पाहतोय. नाझीम इलेव्हन मसला शायनिंग स्टार बोरली. पहिला बॉल आकुट टप्प्याचा वा चांगला स्क्वेअर कट उजेबच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4 चौकार. शायनिंग स्टार बोरलीसाठी शायनिंग करताना राजू जबरदस्त फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आताच 2 दिवसापूर्वी अर्थात रात्रीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्याने जिंकली. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये राजूचं कमालीची फलंदाजी. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावले. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक राजूच्या बॅटमधून. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आज दिसतात आम्हाला अमीर साटविलकर. अंतिम दिवस हो आउटसाइड एज. नशिबाचा चौकार राजू कडून पाहायला मिळतोय. धावा येतील 4 चौकार. अजिंक्य पाटील राजू या नावाने प्रसिद्ध आहेत ते खेळाडू. पेटनेम राजू आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणात बदल. खालिद काझी यांना आणलं जाते. गली रिजन मध्ये ऑफसाइड पॅक करण्यात आले. पहा स्लीप गली बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ. राजू फटका कव्हर मध्ये फटका फसलाय. सलाउद्दीन हल्दे चेंडूच्या खाली. 2 चौकार आल्या होत्या राजूच्या बॅटमधून पण इथे तो अडसर दूर केला झिशान दफेदारनी. हा झिशान बॉलला हात लावतात. बॉलचं सोनं होते. आज दिवस आहे झिशान दफेदारचा. जबरदस्त मेहनत. शायनिंग स्टार साठी पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानात. मोईन शाहिद नॉन स्ट्राइक एंडला. आवेश प्रताप हे आज दिसतात आता अंतिम दिवसासाठी. कारण मॅच ही आहे सेमीफायनल त्यांचा. प्रणयजी पेडणेकर यांचे आगमन. त्यांचे हार्दिक स्वागत स्पर्धेनिमित्त. हा चांगली गोलंदाजी. जिशान दफेदार कमालीचा बॉल हाताळत आहेत. पहिले 2 चौकार आल्यानंतर कमबॅक करून दिलं नाझीम इलेव्हन मसळासाठी. नक्की अल्ताफ त्याची आपण चर्चा केली. याच मैदानावर जिशानला ट्रोलिंग झाली टीका झाली दडपणात आणलं. पण आज जिशान पहा काय याच मैदानात काय गोलंदाजी करतायत. आणखीन एक डॉट बॉल. शुभम जाधवला याच मैदानात मागच्या मॅचला 0वर त्याने बाद केलं. आदिल गजगेला 0वर बाद केलं. जिशान कारण इंटरनॅशनल क्रिकेट अल्ताफ जर आपण पाहिलं स्टुअर्ट बॉर्डला 6 षटकार सुरुवातीच्या काळात युवराज सिंगने ठोकल्या होत्या. पण 500च्या वर टेस्टमध्ये विकेट घेतले. एक लेजंडरी खेळाडू म्हणून स्टुअर्ट बॉर्ड सुद्धा आपण इंग्लंडसाठी पाहिले. टेस्ट नंबर 1 बॉलर राहिले. ओडीआय मध्ये नंबर 1 बॉलर राहिले स्टुअर्ट बॉर्ड. ICC रँकिंग मध्ये नंबर 1 ला राहिले. त्यामुळे दिवस वाईट जातात निघून. वाईट काळ येतो त्यानंतर त्याच्यात तुम्ही वाईट काळात कशी सामोरे जाता काय मेहनत करता त्याच्यावर तुमचं यश निर्धारित होत असतं. पहिलं षटक संपले. 9 धावा 1 विकेटच्या बदल्यात. यंग ब्रिगेड कमालीचं काम करते इथे मसळासाठी. मुदस्सीर असेल युसुफ असेल कामिल असेल हुजेफ असेल जिशान असेल अनुभवी आहे या संघामध्ये. खालिद काझीचा अनुभव आहे. इर्शाद धायरेकर आहेत. नदीम धायरेकर या संघामध्ये आहेत. इमर्जिंग एक स्टायलिश बॅटर हार्ड हिटर या मैदानात अर्धशतक एका मोठ्या स्पर्धेत झळकावलेले
सलाउद्दीन हल्दी सुद्धा आहेत. पहिल्या षटकात 9 धावा, 1 विकेटच्या बदल्यात. दुसरं षटक कामिल होईल. यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण युसुफचं. वा, फेकी पण चांगली आहे. एक सिंगल मोईनला मिळते. शाहीची फलंदाजी आम्ही पाहिले, खूप चांगली फलंदाजी करतात शाहीद. आज शायनिंग स्टारसाठी त्याला खेळावं लागेल. धावसंख्या 10. फटका चांगला आहे शाहीदच्या बॅटमधून. हुक केलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. अफलातून फलंदाजी शाहीदची. बॉल द्या. चल, लाईनमॅन फक्त बॉल घेतील. षटकारच दिलाय सर. 6 धावा. षटकार. धावसंख्या 16. शाहीद आपल्या पारीची चांगली सुरुवात करताना खातं उघडलं षटकाराने पहिल्याच बॉलला. कामिल पुढचा बॉल शाहीदसाठी. उजव्या अष्टीच्या खूप बाहेर भरकटले जात आहेत. वाईट बॉलचा इशारा आहे मुख्य पंचांचा. धावसंख्या 17. ही धावसंख्या 40, 45, 50 पर्यंत न्यावी लागेल. कामिल शाहीदसाठी पुढचा बॉल. हा, कमबॅक राहिलंय. चांगली गोलंदाजी. विकेटचं पतन. कॉट बिहाइंड. बॅटची कडा घेतली. धक्का क्रमांक 2 शायनिंग स्टार बोर्लीसाठी. एक स्टार बॅटर शाहीद माघारी परत आहेत. बॅटर प्रथमेश मैदानात जाताना शायनिंग स्टार बोर्लीसाठी. सतराव्या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. शायनिंग स्टार बोर्ली. शाहीद एक षटकार टोकला होता. कामिल महाडकरनी कमबॅक करून दिले मसरा संघाला. प्रत्येक वेळेस बॉलनी हॅट्रिक घेतली. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले. सामनावीराचा किताब पटकवला. प्रथमेश चांगली फलंदाजी करतात. भंडारी प्रीमियर लीग मध्ये या मैदानात चांगल्या खेळ त्याच्याकडून आल्यात. हा, परफेक्ट यॉर्कर कामिलचा. फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. डॉट बॉल. कामिल पहिल्याच बॉलला षटकार आल्यानंतर कमबॅक राहिलं कामिलचं. पुढचा बॉल प्रथमेश यांच्यासाठी. धावसंख्या 17. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही बॉल. नदीम धायरेकर येतात मिड विकेट बाउंड्री लाईन वरून. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल फक्त मिळेल प्रथमेशला. धावसंख्या पुढे सरकेल 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 गडी बाद झालेत महत्वाचे. अजिंक्य पाटील अर्थात राजू बाद झाले. राजूच्या नंतर आपण पाहिलं तर शाहीद बाद झाले. 2 चौकार राजूच्या बॅटमधून. शाहीदच्या बॅटमधून षटकार आली होती. मोहीन थोडेसे लडखडताना दिसत आहेत. खराब गोलंदाजी. बेस लाईनच्या वरचा. इथे धाव घेत नाहीत मोहीन. फ्रीचा बॉल खेळायचा आहे. सहज सिंगल झाली असती इथे. बेसलाईनचा वरचा नो बॉल आलाय. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 19. चांगले यष्टीरक्षण खाली यांच्याकडून पाहायला मिळालं. फ्रीटचा बॉल. खोल्या टप्प्याचा चांगला चेंडू हाताळला. इथे 2 धावा धावाव्या लागतील प्रथमेशला. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. युसुफचा पण 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रथमेशची पाहायला मिळाली. 2 धावांनी धावसंख्या 21. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 गड्याच्या बदल्यात शायनिंग स्टार बोर्ली टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप गोंडकरची पर्व दुसऱ्यातली स्पर्धाचा अंतिम दिवस. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर आपण ही स्पर्धा पाहतोय.
याच्यानंतरचा पहिला सेमी फायनल असेल शाईन गोंडगर विपक्ष चालू सामन्यातील विजयी संघ. त्यानंतर एक बिग फाईट आपल्याला सेकंड सेमी फायनल पाहायला मिळेल. अचू 11 श्रीवर्धन व मायरा 11. हा खोलटप्प्याची गोलंदाजी नदीम दायरेकर यासाठी ओळखली जातात. डॉट बॉल. प्रथमेश साठी पुढचा बॉल. फटका चांगला खेळलाय ऑन साइडला. मिड विकेट वरून येत आहेत युसुफ. एक सिंगल फक्त मिळेल. एकच धाव घेत आहेत. प्रथमेच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि ते धाव घेत नाहीयेत. षटक संपले त्यासाठीच मला वाटतं सिंगल घेतली. पुढच्या षटकात स्ट्राईक रोडला राहतील. धावसंख्या झाली 30. 9 धावा आल्या. षटकार आला. कामिल महाडकरून थोडीशी चूक घडली. तीस धावा. शायनिंग स्टार बोरली विपक्ष नासिम 11 मसळा. आपण मॅच पाहतोय. प्रथमेश 9 धावांवर खेळत आहेत. मोहीन मात्र 7 बॉल 5. आडव्या पट्ट्यात खेळलाय प्रथमेशने हा स्ट्रोक. इथे 2 धावा घेतील का? 1 धाव तर पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण सलाउद्दीनचं. हो एकच धाव. चांगली फेकी सलाउद्दीन हळदेची. मुदस्सर चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये 32 सेव्ह करायच्या होत्या. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर कमबॅक राहिलं मुदस्सरचं. यावेळेस समोर मोहीन. हवेत खेळला स्ट्रोक. गगनाला भिडणारा स्ट्रोक. युसुफ चेंडूच्या खाली. चूक करणार नाही. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. धावसंख्या 31. बॅटर नेम प्लीज. शायनिंग स्टार बोरली. प्रतीक. 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 मुदस्सीर. प्रतीक साडी. हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. झेल टिपला ईशाननी. जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक विकेट इथे मिळतात मुदस्सीरला. न्यू बॅटर गेले होते प्रतीक. शून्याचा चष्मा लावून माघारी.
31 या धावसंख्येवर चौथा गडी बाद होतोय. प्रथमेशला शेवटच्या षटकात स्ट्राईक मिळणे गरजेचं होतं. आता नवीन जात आहेत. पहिल्या मॅचला प्रारंभिक इन ॲक्शन सेमीफायनल मध्ये यावेळेस प्रताप यांना पाहणार आहोत. झांसी मरणेकर. नीट प्रॅक्टिस सुरू आहे सध्या मैदानात. काही साठविलकर यांनाही पाहणार आहोत. मुदस्सीर. नवी चांगला फटका खेळला आडव्या पट्ट्यात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत युसुफ. एक सिंगल. प्रथमेशला मिळते स्ट्राईक. धावसंख्या 32. शेवटचे 2 बॉल 2 मोठे फटके. मसा म्हणत असेल 2 चांगले बॉल मुदस्सर कडून. प्रथमेशसाठी पुढचा बॉल. फुल टॉस फुल टोल बसवलाय का युसुफ चेंडूच्या खाली. वा अहो 4 धावा. चौकार. झेल सुटला युसुफ कडून. धावसंख्या 36. मॅच मध्ये बदल होईल का ह्या चौकाराने. शेवटच्या बॉलला जर षटकार आला तर प्रथमेश उजव्या अटीच्या बाहेर. वाईड. पहा एक कॅच सुटल्यामुळे 5 धावा आल्या तिथे. धावसंख्या 37. 40 पार जर केली तर चांगली गोलंदाजी आहे शायनिंग स्टार बोर्लीकडे. मुदस्सीर हवेत खेळला स्ट्रोक. किती धावा इथे धावून होतील. 1 धाव तर कंप्लीट केली. धाव 2 धावा. 39 धावा झाल्या. 40 धावांचं लक्ष.
धावा झाल्या 17. हा रिव्हर्स अटेम्प्ट, सरळ बॅटनी धावा येतो त्या उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. अरे त्याच्यापेक्षा तो फॅन, अरे राजूभाई, अरे कशाला तो काढतोय राजूभाई, अरे तो फॅन इकडे आण ना. रिव्हर्स, पुन्हा एकदा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. झाला ना चालू. स्पीकरला काय केलं कटकट कटकट. स्पीकरला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. धाव घेतली नाही ते नदीमनी. शेवटचा बॉल होता, धावसंख्या 21. पहिल्या षटकातच 21 धावा आल्यात. 17 बॉल 19ची गरज. रिव्हर्स, फटका चांगला खेळलाय नदीमनी पहा. आणि उझेपाला मला वाटतं ही टेक्निक दाखवलीत मधल्या विनिंग ब्रेकमध्ये. ते सांगत होते कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळायचा असतो. उझेपाला हे शिकावं लागेल नदीम यांच्याकडून. रिव्हर्स कसा खेळायचा आहे, एक प्रात्यक्षिक, एक परफेक्ट नमुना इथे दाखवला नदीम यांनी. रिव्हर्स कसा खेळायचा. धावसंख्या 25. पंचवीस धावा, 15 धावांची अजून गरज. 20 धावा, 15 धावांची अजून गरज. आणखीन एक रिव्हर्स, बॅक टू बॅक दुसरा फटका. जबरदस्त फलंदाजी. रिव्हर्स खेळण्याचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळते. हँडची ग्रीप लगेच चेंज करावी लागते. डावखऱ्या बॅटरप्रमाणे हात खालीवर केले जातात, पण काही वेळेस काही बॅटर करतात फक्त बॅट चेंज करतात, ग्रीप चेंज करत नाहीत. फक्त बॅटचा चेहरा बदलवतात. 2 प्रकारे रिव्हर्स खेळलं जातं. स्विच हिट त्याला म्हटलं जातं. हो, खराब गोलंदाजी प्रथमेशची. जिकडे खेळायला तयार होते नदीम तिकडे जा बॉल. लॉंग लेग एरियामध्ये बिग हिट सिक्सर नदीम दायरेकरच्या बॅटमधून. धावसंख्या 35. विजयासाठी 5 धावांची गरज. 14 बॉल 5. रिव्हर्स अटेम्प्ट, डॉट बॉल. 9 चेंडू 24 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकातील. सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट, पण यावेळेस क्षेत्ररक्षक लावलाय नवीद. डॉट बॉल. षटक संपले. 12 बॉल 5 ची गरज आहे आता नाझीम 11 मसळा संघाला.
नाइक है तो सब कुछ मुमकिन है, नामुमकिन कुछ नाही. राजू नाईक साठी डीजे आपण आस्वाद घेतला. कदाचित सेमीफायनल फायनलला त्याचाही आनंद मिळेल. रिवर्स सुरेख फटका, अर्थात नदीमनी दाखवलेला आता प्रत्यक्षात उतरवताना हुसेफ. अरे बॉल द्या, 1 रनाची गरज आहे. डॉट बॉल.